तर मशिदीवरील भुंग्याचा वाद अजित पवार यांच्या दरबारी पोहोचला। किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले। सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही अजित पवार यांनी म्हटलं। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे। मशिदींवरचे भुंगे उतरवण्यासाठी किरीट सोमय्यांनी मोहीम हाती घेतली आहे। सोमय्यांच्या मोहिमेच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी अजित पवारांकडे धाव घेतली। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम नेते आणि पोलिसांसोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये मुस्लिम संघटनांनी सोमय्यांची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली। यावेळी अजित पवारांनी सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हटले। मुस्लिम संघटनांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी सोमय्या जबाबदार असतील असं म्हटले। या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेल्या 46 ते 56 डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याचं प्रात्यक्षिक दाखवलं। मुंबईमध्ये 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली। अजित पवारांनी पोलिसांना काय सूचना केल्या तेही पाहूया। नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांनी कारवाई करावी, मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असंही अजित पवार यांनी म्हटलं। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य है। ये बिल्कुल सही है कि सोमय्या इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं। हालांकि पूरे देश में अजान होती है, लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ। अजित दादा सेक्युलरची भाषा का करतायत की करतायत, त्यांची काही मजबुरी असेल, त्यांना तो त्यांचा वेगळा विचार असेल। मला काही त्यावर फार भाष्य करण्याची गरज नाही, परंतु किरीट सोमय्या कोण लागला है? कुछ लोग नफरत जो फैलाने की राजनीति कर रहे हैं, खुद की सियासत की रोटी सेकने के लिए वो इस तरह का काम कर रहे हैं। मस्जिदों के बाहर जा जाकर कैमरा लेके खड़े जाते हैं, डेसिबल लेवल चेक करते हैं और उसके बाद वहां पर कंप्लेंट डाल के यहाँ से भोंगा हटाओ, वहां से भोंगा हटाओ। अरे सुप्रीम कोर्ट का भी गाइडलाइंस है, कायदा कानून है, सारी बात हमने रखा है दादा के